उपोषण मागे घेता जरांगे पाटील रुग्णालयात दाखल झाले। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेस्की रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचाराकरता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, जरांगे पाटील यांची प्रकृती आता कशी आहे? मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील आता उपचार घेत आहेत। त्यांचे आतापर्यंतचं हे 9वं उपोषण होतं। त्यांनी 9 वेळा उपोषण सोडलेलं आहे आणि त्यानंतर ते 9ही वेळा एकाच रुग्णालयामध्ये उपचार घेतात, ते म्हणजे या ठिकाणचे खाजगी रुग्णालय। आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ते उशिरा या रुग्णालयामध्ये पोहोचलेले होते, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावलेले आहेत, उपचार सुरू केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना आरामाचा सल्ला जो आहे तो दिलेला आहे। कारण बऱ्याचदा उपोषण करून करून त्यांना त्रास होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक जास्त सलाईनचा त्यांना आधार घ्यावा लागतो। सध्याच्या स्थितीला त्यांना सलाईनचा आधार आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात नाहीये। काही पोलीस या ठिकाणी आपण पाहतोय जे साध्या वेशामध्ये आलेले आहेत, ते या ठिकाणी पाहायला मिळतात। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे जेव्हा जेव्हा उपोषण करतात तेव्हा तेव्हा त्यांना त्रास होतो आणि त्यानंतर त्यांना याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं जातं आणि सध्याच्या स्थितीला आता ते उपचारासाठी दाखल झालेले आहेत। आता उपचार सुरू केलेला आहे। डॉक्टरांनी सांगितले त्यांना आरामाची गरज आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, ते भेटण्यासाठी देखील आता काही वेळामध्ये दाखल होणार आहेत। मनोज जरांगे यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याच्या नंतर आता त्यांना आरामाचा सल्ला जो आहे तो डॉक्टरांनी दिलाय। लागवीजी। निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।